हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल, जर तुम्हाला कोणाला टिफिन द्यावा लागत असेल, किंवा तुम्हाला कधी अचानक बाहेर जायचं प्लॅन ठरला असेल आणि तुम्हाला झटपट पण कधी भाजी बनवायची असेल, नाही का, तर तुम्ही ही वांग बटाट्याची पटकन होणारी आपण भाजी बघू. ही कुकरमध्ये बनते आणि खूप चविष्ट पण लागते. ही भातासोबत, तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत पण खाऊ शकता. खूप टेस्टी लागते ही भाजी. चला तर मग बघू आपण ती भाजी. मग भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे एक बटाटा, एक टोमॅटो, कांदा आणि वांगे लागणार आहेत. यांना आपण स्वच्छ धुवून घेऊ. आता इथे आपल्याला मसाले घ्यायचे आहेत. पहिला घ्यायचे लाल मिरची पावडर. जेवढं तुम्ही तिखट खात असाल तेवढे लाल मिरची पावडर घ्यायचे. नंतर आपल्याला घ्यायचे गरम मसाला थोडा. नंतर घ्यायचे हळद पावडर. नंतर घ्यायचे आपल्याला धणे पावडर. कधी पण जेवणात ना थोडी धणे पावडर, कधी पण धणे पावडर जास्त टाकायची. हा आहे आमचा घरगुती मालवणी मसाला आणि पाणी टाकून त्याला भिजून घ्यायचं. इथे आपल्याला वांगे कटिंग करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असं काढून घ्यायचं वरचं थोडं थोडं. हे असं कटिंग करून घ्यायचे आहेत. ह्याचे 2 तुकडे करायचे. असे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला एक बटाटा कटिंग करून घ्यायचा आहे. बटाटा कधी पण ना सालासकटच घ्यायचं. त्याच्यामध्ये खूप आपल्या हे असतात, प्रोटीन, विटॅमिन्स असतात बटाट्याच्या सालामध्ये. मी सालासकटच घेते. पाहिजे तर तुम्हाला साल काढून घेऊ शकता. हे बघा, असे त्याचे पीस करायचे. बटाटा वांग कापून झालं की त्याला पाण्यामध्ये टाकायचं. वांग पण टाकून घ्यायचं, नाहीतर ते काळे पडतात. नंतर इथे आपण टोमॅटो पण असा उभा उभा कापून घ्यायचा आणि कांदा पण तसा उभा उभा एक कापून घ्यायचा. कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. मग असे टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आहे. नंतर हा आपण भिजवत ठेवलेला आपला मसाला आहे. मग कुकरमध्ये 3-4 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे. तो पण चांगला परतून घ्यायचा आहे. ते परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण थोडा ब्राऊन होईपर्यंत त्याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो आपल्याला जास्त नाही शिजवायचं, कारण आपल्याला ही कुकरमध्येच भाजी शिजवायची. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचं. मग ते चांगलं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला आपण भिजत ठेवलेले मसाले टाकायचे. ते पण चांगले परतून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे त्यांना. हे बघा, असे कलर पण किती चांगला येतो मग मसाल्यांचा. असं तेल वेगळं होईपर्यंत आपण परतून घ्यायचे. मग ते आपल्याला परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. असंच गॅस आपल्याला मीडियम ठेवून असे आलटून पालटून त्यांना चांगले परतून घ्यायचे, चांगले भाजायचे मसाले. मग टेस्ट चांगलं येते मग त्या मसाल्यांची. तर आपल्याला आपल्या कटिंग करून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या. त्या पण चांगल्या परतल्यानंतर मी ते साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं गरम त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. ते आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. भाजीच्या बरोबरच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मग त्याच्यामध्ये मीठ पण टाकून मग परत चांगली परतून कुकर बंद करून मग आपल्याला त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत.
मग शिट्ट्यानंतर कुकर थंड झाला की उघडून त्याच्यामध्ये मग आपण कोथिंबीर टाकून मिक्स करून मग आपण चपातीसोबत, भातासोबत, नाहीतर आपल्या भाकरीसोबत खाऊ शकता. चला तर मग रेसिपी आवडली असली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.